श्री स्वामी समर्थ. मकर राशी 29 जून ते 5 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील मेहनतीला योग्य दिशा आणि फळ मिळणार आहे का? अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वाला जाणार आहेत का? करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या आणि मोठ्या संधी तुमच्या वाट्याला येणार आहेत का? आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होणार का? कुटुंबातील वातावरणात पुन्हा आनंद आणि स्थैर्य निर्माण होईल का? तुमच्या संयम, शिस्त आणि चिकाटीची आता खरी किंमत मिळणार आहे का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मकर राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मकर राशीच्या व्यक्ती स्वभावाने मेहनती, जबाबदार, शिस्तप्रिय, दूरदृष्टी असलेल्या आणि शांतपणे यश मिळवणाऱ्या असतात. तुम्ही कोणतेही काम घाईघाईने न करता नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर विश्वास ठेवता. या आठवड्यात तुमचे हेच गुण तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवतील. ग्रहस्थिती सूचित करते की हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती, स्थैर्य, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. योग्य वेळी घेतलेले निर्णय भविष्यात मोठे यश मिळवून देऊ शकतात. या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वात स्थिरता, आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता अधिक वाढेल. अनेक दिवसांपासून रखडलेल्या योजनांना गती मिळेल. काही महत्त्वाच्या व्यक्तींचे सहकार्य मिळाल्यामुळे कामे अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण होतील. तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि शिस्त यामुळे समाजात तसेच कार्यक्षेत्रात तुमचा मानसन्मान वाढेल. आठवड्याच्या सुरुवातीला थोडा मानसिक ताण किंवा अतिरिक्त जबाबदाऱ्या जाणवू शकतात, पण त्यातून घाबरण्याची गरज नाही. आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती अधिक अनुकूल होईल. जुन्या ओळखी आणि जुने संबंध पुन्हा उपयोगी पडतील. काही नवीन संधी तुमच्यासमोर येतील ज्या भविष्यात आर्थिक आणि व्यावसायिक लाभ देणाऱ्या ठरतील. या आठवड्यात संयम आणि सातत्य राखल्यास तुम्ही अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवू शकता. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत प्रभावी ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नवीन जबाबदाऱ्या आणि महत्त्वाच्या कामांची संधी मिळू शकते. तुमच्या कामातील अचूकता, वेळेचे नियोजन आणि प्रामाणिकपणा यामुळे तुमचे कौतुक होईल. कार्यालयातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. बढती, बदली किंवा नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना सकारात्मक घडामोडी अनुभवायला मिळू शकतात. मुलाखतींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा विस्तार आणि आर्थिक लाभाचा आहे. नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि दीर्घकालीन करार होऊ शकतात. बांधकाम, अभियांत्रिकी, शेती, उद्योग, प्रशासन, बँकिंग, लेखाशास्त्र आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी स्पष्ट संवाद ठेवावा. कोणताही मोठा करार करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मजबूत राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काही व्यक्तींना बोनस, प्रोत्साहनपर रक्कम किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. त्यामुळे भविष्यातील काही महत्त्वाच्या योजना प्रत्यक्षात आणण्याचा आत्मविश्वास वाढेल. मात्र घर, वाहन, मुलांचे शिक्षण किंवा आरोग्यावर काही आवश्यक खर्च होऊ शकतो. खर्च करताना योग्य नियोजन करणे गरजेचे राहील. अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीकडे विशेष लक्ष द्या. मालमत्ता, जमीन किंवा दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ ठरू शकतो. आर्थिक व्यवहारांमध्ये घाई करू नका. अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय भविष्यात मोठा फायदा देतील. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात स्थैर्य, प्रेम आणि विश्वास वाढताना दिसेल. घरातील सदस्यांमध्ये सुरू असलेले काही मतभेद मिटतील. तुमच्या शांत आणि समजूतदार स्वभावामुळे घरातील वातावरण अधिक आनंदी बनेल. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती तुमच्या निर्णयाचा आदर करेल आणि तुमच्यावर विश्वास ठेवेल. घरात एखाद्या शुभकार्याचे नियोजन होऊ शकते. नातेवाईकांचे आगमन किंवा कौटुंबिक समारंभामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन भविष्यातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये उपयुक्त ठरेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार होऊ शकतो. काही व्यक्ती घराच्या दुरुस्ती, नूतनीकरण किंवा मालमत्तेशी संबंधित कामे सुरू करू शकतात. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान आणि भावनिक आधार देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा सकारात्मक राहील. प्रिय व्यक्तीसोबतचा संवाद अधिक खुला आणि प्रामाणिक होईल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याची योग्य संधी मिळेल. नात्यातील गैरसमज दूर होतील आणि विश्वास अधिक दृढ होईल. संयमाने घेतलेले निर्णय नात्याला अधिक मजबूत करतील. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवार किंवा कामाच्या ठिकाणी एखादी विशेष व्यक्ती भेटू शकते. विवाहित व्यक्तींसाठी हा आठवडा परस्पर समजूतदारपणा आणि सहकार्य वाढवणारा आहे. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यातील गोडवा वाढेल.
भविष्यातील आर्थिक आणि कौटुंबिक योजनांवर एकत्र चर्चा करण्यासाठी हा योग्य काळ आहे. छोटासा प्रवास किंवा एकत्र घालवलेला वेळ नात्यात नवीन ऊर्जा निर्माण करेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचं योग्य फळ देणारा आहे. अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित राहील. कठीण विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, शासकीय परीक्षा, मुलाखती किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. शिक्षक आणि मार्गदर्शक व्यक्तींचं सहकार्य लाभेल. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स, प्रशिक्षण किंवा शिष्यवृत्तीची संधी मिळू शकते. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वाणिज्य, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल आहे. वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे उत्कृष्ट यश मिळेल. आत्मविश्वास वाढल्यामुळे तुमच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल. प्रवास. या आठवड्यात प्रवासाचे योग अनुकूल आहेत. व्यवसाय, नोकरी किंवा कौटुंबिक कारणांमुळे प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास आर्थिकदृष्ट्या आणि व्यावसायिकदृष्ट्याही फायदेशीर ठरेल. नवीन व्यक्तींशी ओळख होईल आणि काही संपर्क भविष्यात मोठ्या संधी निर्माण करतील. धार्मिक किंवा ऐतिहासिक स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. अशा प्रवासामुळे मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. वाहन चालवताना नियमांचे पालन करा आणि घाई टाळा. प्रवासाचे नियोजन आधीच करून ठेवल्यास अनावश्यक त्रास टाळता येईल. परदेश प्रवासाचा विचार करणाऱ्यांसाठी काही सकारात्मक संकेत मिळू शकतात. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात आध्यात्मिक क्षेत्रात तुमची रुची वाढेल. ध्यान, प्रार्थना आणि नियमित साधना यामुळे मनातील अस्वस्थता कमी होईल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन किंवा धार्मिक ग्रंथाचे वाचन तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवू शकते. स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. भूतकाळातील अनुभवांतून महत्त्वाचे धडे मिळतील. सेवाभाव आणि दानधर्मामुळे मानसिक समाधान मिळेल. नियमित साधना केल्यामुळे निर्णयक्षमता, संयम आणि आत्मविश्वास अधिक वाढेल. या आठवड्यात केलेली सत्कर्मे भविष्यात शुभ परिणाम देऊ शकतात. उपाय. दररोज भगवान शनिदेव आणि भगवान शिव यांचं स्मरण करा. शनिवारी ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. काळे तीळ, उडीद डाळ किंवा लोखंडी वस्तू गरजू व्यक्तींना दान करा. पिंपळाच्या वृक्षाला पाणी अर्पण करा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. गरजू व्यक्तींना अन्नदान करण्याचा प्रयत्न करा. कोणताही महत्त्वाचा निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घ्या. राग आणि नकारात्मक विचारांपासून दूर रहा. हा आठवडा मकर राशीसाठी प्रगती, आर्थिक स्थैर्य, कौटुंबिक आनंद आणि करिअरमध्ये नवीन संधी घेऊन येणारा आहे. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. नोकरी आणि व्यवसायात नवीन यशाचे मार्ग खुले होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि भविष्यासाठी केलेले नियोजन फायदेशीर ठरेल. कुटुंबात प्रेम, विश्वास आणि एकोपा वाढेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन अधिक सुखकर बनेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रेरणादायी आणि यशदायी ठरेल. प्रवासातून नवीन अनुभव आणि लाभ मिळतील. आध्यात्मिक साधनेमुळे मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता अधिक मजबूत होईल. हा आठवडा तुमच्यासाठी मेहनतीचे सुवर्णफळ, स्थैर्य, आर्थिक प्रगती आणि जीवनात नव्या यशाची भक्कम पायाभरणी ठरण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद.